नजराना. यावेळी आणखीन एकदा मोठा प्रहार नुमान्स लँड मध्ये चेंडू कोसळतोय. चेंडू चाललाय अगदी सुसाट वेगात. अगदी जर आपण पाहिलं मोठा प्रहार आणि चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. वन बाउन्स चौकार. चौकार येतोय. चौकारामध्ये अगदी धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती 6 धावा धावफलकावर. 6 रन ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावर असणार आहे. इथून तुम्हाला स्पीडअप घ्यावा लागणार आहे. वेळ खर्च करू नका. वारंवार आयोजक कमिटीकडनं सूचना येते. अन्यथा सेमीफायनल फायनल आपल्याला 1-2 ओव्हरची खेळवावी लागेल. याची देखील तुम्ही दखल घ्या. यावेळेचा बॉल ऑन साईडला मिड विकेटला. वाह काय फटका आहे. चेंडू चाललाय सीमारेषा ओलांडतोय. येतोय चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला जातोय. आता मात्र नक्कीच ही रन मशीन सुरू झाली. चला श्री गणेश भगवा चषक वर्सेस गोल्फ. चला लगेचच गोल्फ कार्ड आपण लगेच क्षेत्र ताससाठी या. चला श्री भगवा चषक प्रथमेश दीपेश कुठे असेल दादा आपण या. भगवा चषक कर्णधार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं सिद्धेश गोलंदाजीवर 2 चौकार आले आणि दरम्यान धावसंख्या 14 धावा बिनबाद 14 धावा या धावफलकावर असणार आहे. सिद्धेश यावेळचा बॉल हा ट्रॅकर त्याला पाठवलाय मिड विकेटला. चेंडू चालला हवाई सफर करत लांब 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 लांबच लांबवरचा फटका. चेंडू सीमारेषा पार. येतोय षटकार. षटकार तिथे धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्येत जर आपण पाहिलं तर धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्या लगावली जाते. 22 रन्स टोन बोर्ड. 22 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. 3 षटकांचा सामना असणार आहे. 18 चेंडू मागे जास्तीत जास्त धावा कुठण्याचा मानस मात्र नक्कीच असणार आहे. यावरचा बॉल स्लोवर आणि गती परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू जर आपण पाहिलं तर अगदी निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी अरविंद. याच अरविंद 2 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना षटकार ठोकला होता. तोच अरविंद गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी आणखीन एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. शुभमच्या बॅटला आपल्याला पाहायला मिळतेय.
यावेळी आणखीन एकदा हा ट्रॅकर चाललाय बॉल हवाई सफर करत आणखीन एकदा आउट ऑफ द पार्क चेंडू सीमारेषा पार येतोय षटकार. षटकारामध्ये तिथे धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती 29 29 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. माफ करा 30 धावा धावफलकावर असणार आहे. 30 रन्स टू ऑन अ बोर्ड. यावेळी फुल टॉस. शुभम थांबत नाहीये. या रन मशीनला थांबवायचं असेल तर शुभमला बाद करावं लागेल. या धाबांचा डोंगर जर थांबवायचा असेल तर शुभमला तुम्हाला थांबवावं लागेल. शुभमच्या पाठमधून चेंडू आणखीन एकदा चाललाय सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 धावा. शुभम 10 चेंडू खेळलाय आतापर्यंत 32 धावा त्यानं केल्यात. यावेळेचा बॉल आणखीन एकदा पाठवलाय शुभम आणि शुभमच्या बॅटिंगचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं उन्हाचा तडाखा वाढला आणि शुभमची बॅट मात्र नक्कीच बोलायला लागली. धावांचा पाऊस धावांचा वर्ष मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच करतोय. मैदानाच्या चौफेर बाजूस मात्र नक्कीच फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. 49 धावा धावफलकावर अगदी आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एकदा वाह या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक शुभम आणि शुभमच्या नामे मात्र नक्कीच पाहायला मिळते. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. लागोपाठचे 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळून काढतोय. शुभमची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 44 धावांनी मैदानाच्या आतमध्ये नाबाद खेळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 55 धावा धावफलकावर आहेत. शुभम आणि शुभमच्या बॅटमधून येतोय षटकार आणि या स्पर्धेतली दुसरी हाफ सेंचुरी शुभमच्या नावे मात्र नक्कीच पाहायला मिळते. सर्वाधिक कमी चेंडू मागे 50 धावा कुटणारा खेळाडू ठरतोय. शुभम एकदा बॅट उंचावून दाखवायचे. अतिशय बेधक फलंदाजी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते 61 धावा धावफलकावर असणार आहे. 62 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. मित्रांनो स्वतःवर विश्वास हा कायम असायला हवा. शुभमने मात्र नक्की स्वतःला सांगितलं, स्वतःला सिद्ध केलं आणि आज मैदानाच्या आतमध्ये अगदी हाफ सेंचुरी करत संघाला एका मोठ्या धावसंख्येनिशी मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय. 61 धावा झाल्यात. 62 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे.